कंगाल झालीस कंगाल. आहे बघ माझ्याकडे सगळे पैसे आहे. आर्यन, असं नाही बोलायचं. ठीक आहे, सॉरी. अरे बापरे, हे काय खेळताय? व्यापार व्यापार. पैशांबद्दल काही माहिती आहे का? हो, हे बघ, हे 100 रुपये, हे 500 रुपये, हे 1000 रुपये, मग हे 10,000 रुपये, 5,000 रुपये. आई, तुला माहितीये आता ना मी साऊथ आफ्रिका पण घेतले 10,000चा. अरे बापरे. आई, तसं मी एक पोस्ट वाचलेला काल. त्यात सांगितलेलं की खूप लोक पुरेशी बचत नाही करत आहेत आणि आणीबाणीच्या वेळी ते अडचणीत पडतात. तर बचत करणे एवढं कठीण आहे का? फक्त बचत करणं पुरेसं नाही, तर पैसे कसे व्यवस्थापित करायचे आणि शहाणपणाने कसे वापरायचे हे समजून घेणं देखील महत्वाचं आहे. आणि यालाच आर्थिक साक्षरता असं म्हणतात. आर्थिक साक्षरता काय आहे? थांब, आपण आहे ना तुला अगदी बेसिक पासून सांगायला सुरुवात करू म्हणजे समजेल. आर्थिक साक्षरता म्हणजे पैशाचं शहाणपणाने व्यवस्थापन करण्याचा पाया. हे महत्वाचे निर्णय घेण्याकरता आवश्यक माहिती देतं. चल, आपण आहे ना टप्प्याटप्प्यात समजून घेऊया. आर्थिक साक्षरता म्हणजे काय? तर पैसे समजून घेणं, त्याचं व्यवस्थापन करणं आणि त्याला वाढवण्याची क्षमता ठेवणं. आता हे महत्त्वाच्या कौशल्यांमध्ये का समाविष्ट होतं? तर बजेटिंग, उत्पन्नाच्या आधारावर खर्चाचं नियोजन करायचं. बचत म्हणजे भविष्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी पैसे बाजूला काढून ठेवायचे. गुंतवणूक, म्युच्युअल फंड, शेअर्स किंवा बॉन्ड सारख्या संधींमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे, म्हणजेच पैसे वाढवायचे. कर्जाचं व्यवस्थापन, विचारपूर्वक कर्ज घ्यायचं आणि वेळेत परतफेड करायची. मला वाटलं गुंतवणूक नुसतं तज्ञांसाठी असते. ती सगळ्यांसाठी आहे. लहान गुंतवणूकही दीर्घकाळात मोठ्या फायद्याची असते. आता आर्थिक साक्षरता का महत्वाची आहे? तर आर्थिक स्थिरता देण्यासाठी, महिन्याचा शेवट गाठण्यासाठी ती मदत करते. आता याची तयारी काय? तर वैद्यकीय खर्च किंवा अचानक येणाऱ्या खर्चांसाठी सज्ज राहता येतं. तर सजग निर्णय घ्यायचे म्हणजे काय? तर घोटाळे, फसवणूक आणि चुकीच्या आर्थिक निर्णयांपासून स्वतःचं संरक्षण करायचं. हे संपत्ती निर्मितीसाठी पण कामी येतं. म्हणजे शिक्षण, घर खरेदी किंवा निवृत्तीच्या दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. म्हणजे फक्त बचत करणं नव्हे, पण त्याला शहाणपणाने वापरणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. बचत हा केवळ एक भाग आहे. आता काही वेळा सामान्य आर्थिक चुका आपला जास्त खर्च करून जातात. म्हणजे गरज नसलेल्या गोष्टींची खरेदी करणं, आपत्कालीन निधी नसणं, अनपेक्षित प्रसंगासाठी पैसे बाजूला न ठेवणं, गुंतवणूक करायची असते पण करत नाही, त्यामुळे पैशाचा संचय होत नाही, क्रेडिट कार्डवर अवलंबून राहणं, कर्ज किंवा क्रेडिट कार्डवर जास्त अवलंबून राहतो. मी लोकांना क्रेडिट कार्डच्या कर्जात अडकलेलं पाहिलं आहे आणि ते खूप भयानक आहे. हो, पण शिस्त आणि नियोजन हे टाळू शकतं. आर्थिक जागरूकतेची भूमिका काय आहे? तर सरकारी योजनांबद्दल माहिती ठेवायची. म्हणजे PPF, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड किंवा NPS, नॅशनल पेन्शन स्कीम यासारख्या योजना बचतीला प्रोत्साहन देतात. आर्थिक साधनांचा अभ्यास करायचा. म्हणजे UPI, डिजिटल वॉलेट्स यांचा उपयोग कसा करायचा हे शिकावं. बँक स्टेटमेंट समजून घ्यायच्या, व्यवहार शुल्क समजून घ्यायचं. आता याची सुरुवात कशी करायची? तर खर्चाचा मागोवा ठेवायचा. एका आठवड्यासाठी तुम्हाला प्रत्येक खर्च लिहून ठेवायचा आहे. बजेट तयार करायचं. उत्पन्नाच्या गरजा, हौस, बचत आणि गुंतवणुकीचा विभाग हे सगळं वेगळं वेगळं करायचं. बचत खाते उघडायचंय. लहान रकमेपासून सुरुवात करायची आणि हळूहळू ती वाढवायची. आर्थिक संज्ञा शिकायच्या. म्हणजे व्याजदर, महागाई आणि चक्रवाढ व्याज यांसारख्या मूलभूत गोष्टी समजून घ्यायच्या. डिजिटल युगातली आर्थिक साक्षरता म्हणजेच तंत्रज्ञानाचा उपयोग. खर्च ट्रॅक करण्यासाठी किंवा बजेट तयार करण्यासाठी ऍप्स वापरायचे. ऑनलाईन कोर्सेस, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन शिकण्यासाठी शोधायचे. आता हे सगळं करत असताना सावधगिरी बाळगायची. म्हणजे तुमची आर्थिक माहिती ऑनलाईन शेअर करताना काळजी घ्यायची. धन्यवाद आई. आज मला कळलं की हे माझ्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि मला समजलं की पैसे व्यवस्थापित करणं खूप महत्वाचं आहे. वा, मी खूप आनंदी आहे मीरा. आर्थिक साक्षरता ही जीवन कौशल्यासारखीच आहे. जितक्या लवकर सुरुवात करू ना तितकं चांगलं आहे. मी आजपासून माझा खर्च ट्रॅक करणं आणि गुंतवणूक करणं शिकणार आहे. हा खरा आत्मविश्वास आहे. ज्ञान आणि कृती एकत्रच फळ देतात. काय दे, मलाही खेळायचंय.